नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन आणि धमाकेदार व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. बऱ्याच महिन्यानंतर व्हिडिओ टाकून सुद्धा तुम्ही मागच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला, हे बघून खूप छान वाटलं. आणि बऱ्याच जणांनी आम्हाला डिटेल व्हिडिओ बघायला आवडेल अशी कमेंटसुद्धा केली. त्यामुळे 3च दिवसात मी दुसरा पार्ट घेऊन आलेलो आहे. अशाच प्रकारचा प्रेम आणि सपोर्ट मला जर तुमच्याकडून मिळत गेलं तर मी सुद्धा तुमच्यासमोर लवकरात लवकर आणि वेगवेगळे व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला तर मग अधिक वेळ न घेता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपलं नेहमीच हाजी मेमा शो. मी आता चाललोय हेअर सलून शॉपमध्ये केस कटिंग करायला आणि तुम्हाला सुद्धा मी दाखवणार आहे की जॅपनीज भाषा येत नसून सुद्धा जपानमध्ये हेअर सलून शॉप कुठं आहे हे तुम्ही कसं ओळखायचं ते. त्यामुळं नंतर म्हणू नका की अजिंक्यनं आम्हाला हे दाखवलं नाही म्हणून. चला तर मग या गोष्टी तुम्हाला मी दाखवता आपला व्हिडिओ कंटिन्यू करतोय. जनरली जपानमध्ये 9 किंवा 9.5 तासाचा जॉब असतो. माझा जो जॉब होता तो सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6 होता. त्याच्यामध्ये 1 तासाचा लंच ब्रेक आणि सकाळी 15 मिनिटं आणि दुपारी 15 मिनिटाचा कॉफी ब्रेक असायचा. आता जस्ट बरोबर 10 वाजता कॉफी ब्रेक झालेला आहे. हॉट कॉफी आणि कोल्ड कॉफी तुम्हाला फ्रीमध्ये तुम्ही इथे पिऊ शकता. शुक्रवारी संध्याकाळचे 5 वाजले होते आणि आता म्हटलं की शनिवारी 2 दिवस मस्तपैकी छानपैकी सुट्टी मिळेल, त्यामुळं घर पण आवरता येईल आणि थोडाफार व्हिडिओसुद्धा करता येईल असा मी विचार करत होतो. तेवढ्यात माझे मार्केटिंगचे मॅनेजर आले आणि मला म्हटले की अजिंक्य तुला उद्या सकाळी 8:15 वाजता कंपनीमध्ये यायचं आहे. तेव्हा मी त्यांना म्हटलं उद्या तर शनिवार आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं हो बरोबर आहे उद्या शनिवार आहे, पण जे कोणी नवीन एम्प्लॉईज कंपनी जॉईन करतात त्यांना पहिले 3 महिने शनिवारी कंपल्सरी जॉब करायला लागतो, हा आपल्या कंपनीचा नियम आहे असं मला त्यांनी सांगितलं. सो मला थोडासा शॉक बसला. एकतर असा कोणताही क्लॉज त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये डिस्कस केला नव्हता आणि मेन म्हणजे की जॅपनीज कंपनी किंवा जॅपनीज माणसं हे कोणतीही गोष्ट लपवत नाहीत. जे काय असेल ते उघडपणे सांगतात. त्यामुळं ही गोष्ट माझ्या सहजासहजी पचनी पडत नव्हती. त्यानं थोड्या दिवसानंतर अजून एक गोष्ट कळली. बऱ्याच महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता, त्यात तुम्हाला मी सांगितलं होतं की या कंपनीचा असा क्लॉज आहे की जर तुम्ही 1 दिवससुद्धा ॲबसेंट असाल, जर तुमची 100% अटेंडन्स नसेल तर तुम्हाला 100% पेमेंट मिळणार नाही. तुमच्या पेमेंटमधनं 20,000 येन कट होती असं मी तुम्हाला सांगितलं होतं. इतपत ते ठीक होतं. पण UQ म्हणजेच ज्याला आपण पेड लीव्ज म्हणतो, जर तुम्ही पेड लीव्ज जर घेतली तरीसुद्धा हा क्लॉज अप्लाय होतो. हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं तेव्हा मला थोडासा दुसऱ्यांदा शॉक बसला. या दोन्ही गोष्टीबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की मला खाली कमेंट करून सांगा. त्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जर हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर जेव्हा तुम्ही जॅपनीज इंटरव्ह्यूला जाता तेव्हा जर त्यांच्याकडून त्या गोष्टी क्लिअर केल्या गेल्या तर चांगलंच आहे, पण जर त्यांच्याकडनं क्लिअर केलं नाही तर तुम्ही स्वतः या प्रश्न सगळे विचारा की शनिवार रविवार प्रत्येक शनिवार रविवारी सुट्टी असणार आहे का, किती शनिवारी काम असणार आहे, जेणेकरून तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येऊ नये. मोस्टली जॅपनीज ट्रॅडिशनल कंपनीमध्ये तुम्हाला दररोज निक्की म्हणजेच जॅपनीज डायरी लिहायला लागते. त्याच्यामध्ये तुम्ही दररोज काय शिकला, तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आला किंवा जर तुम्हाला कंपनीला काही गोष्टी सजेस्ट करायच्या असतील तर त्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये सजेस्ट करू शकता. आणि तुम्ही लिहिलेली ती डायरी दररोज तुमचे मार्केटिंग मॅनेजर त्याचबरोबर कंपनीचे शाच्यो म्हणजेच कंपनीचे डायरेक्टर हे 2 जण वाचत होते. सो ही एक गोष्ट मला जॅपनीज ट्रॅडिशनल कंपनीची चांगली वाटली की जर तुम्हाला काही सांगायचं असेल, शाच्योपर्यंत कुठली गोष्ट पोचवायची असेल तर तुम्ही तुमच्या डायरीतनं ती गोष्ट तुम्ही पोचवू शकता. दररोज जॅपनीज डायरी लिहित असल्यामुळं एखादा शब्द नाही कळला नाही तर तुम्ही डिक्शनरीमध्ये बघून तो लिहायचो, त्यानंतर ते चेकिंग करायचे, काय चुकलं ते मला सांगायचे. त्यामुळं माझ्या जॅपनीज व्होकॅबमध्ये आणि त्याचबरोबर ग्रामरमध्ये बराच इम्प्रूव्हमेंट झाली असं मला वाटतं. पॅकेजिंग डिपार्टमेंटमध्ये मी ज्यांच्याबरोबर काम करत होतो त्यांच्याबरोबरचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. एखादं आपण जेव्हा नवीन काम करतो तेव्हा त्या कामाची आपल्याला कल्पना नसते किंवा आपण काय चुकतो हे सुद्धा आपल्याला कधी कधी कळत नसतं. सो मी मोस्टली अशा वेळेला म्हणजे पार्ट टाईम जॉबमध्ये सुद्धा मी असंच केलं होतं की काम संपल्यानंतर त्या दिवशी ज्याच्यावर आपण काम करतोय त्याला मी विचारायचो की आज माझ्याकडनं काय चूक झाली, जेणेकरून माझ्याकडून पुन्हा ती चूक होणार नाही याबद्दल काळजी घेता येईल. अशा प्रकारे मी माझ्या मागच्या पार्ट टाईम जॉबमध्ये सुद्धा मी केलं होतं. पण इथे मी एक गोष्ट नोटीस केली की जेव्हा मी त्यांना विचारायला जायचो की माझ्याकडून आज काय दिवसभरात माझं चुकलं
तर मोस्टली त्यांच्याकडनं मला अशी उत्तरं यायची की मी बिझी आहे, मला नंतर विचार. अशी थोडीशी विचित्र उत्तरं मला ऐकायला मिळाली, तसं मला सुद्धा काही कळलं नाही. आणि म्हणून मी डायरीमध्ये याचा उल्लेख केला. तेव्हा मला मार्केटिंग मॅनेजरने असं सांगितलं की थोडंसं तो माणूस आहे तो त्याच्यापुरतं बघतो आणि थोडंसं विचित्र आहे, सो तू त्याच्या जास्त नादाला लागू नकोस. नंतर मी आता ऑब्झर्व केलं की जो आमचा लंच टाईम व्हायचा त्या लंच टाईममध्ये हा एकटा त्याचा जेवायचा. त्याचबरोबर 15 मिनिटाच्या ब्रेकमध्ये तो स्वतःचा हांतरून पांघरून आणायचा आणि मस्तपैकी 15 मिनिटं झोपायचा. सो तसं तो एकट्या गोष्टी करायचा. सो मी सुद्धा जास्त नादाला लागलो नाही. जेवढं मला काही गोष्टी शिकता येतील त्यांच्याकडनं थोड्या गोष्टी मी शिकल्या. जपानमध्ये आता मुंबई परवडलं पण जपान नको अशी परिस्थिती झाली आहे. टेम्परेचर आहे 35 डिग्री सेल्सिअस, पण ह्युमिडिटीमुळं जवळपास 42 डिग्री किंवा 43 डिग्री एवढं टेम्परेचर वाटतंय. 5-10 मिनिट जरी तुम्ही चालायला लागला तर सुद्धा काहीतरी गार प्यायची इच्छा होती. आणि मंडळी, जपानमध्ये तुम्हाला असं समोर दिसते का ते फिरणारं पांढरं निळं लाल असं ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी समजायचं की इथं हेअर सलून शॉप आहे. आता प्राइस किती आहे हे या जागेवरती आणि शॉपवरती डिपेंड राहतं. पण हे बघा प्राइस किती म्हटलं इथं कोर्स हे इथं महाग थोडं बघा 4000ला कोट आहे. पुढे बघूया आपण. शोधलं की सापडतच. मला 1100 येनचं सगळ्यात स्वस्त हेअर सलून मिळालेलं आहे. आधी तुम्हाला पैसे टाकून तिकीट घ्यायचं आणि इथं तुम्ही बघू शकता खास त्यांनी मांगा ठेवलेले आहेत जेणेकरून तुमचा नंबर येईपर्यंत तुम्ही निवांतपणे या मांगा तुम्ही फ्रीमध्ये वाचू शकता. साधारण ह्याची प्राइस 300 येनपासून ते 1000 येनपर्यंत आहे. 3 ते 4 महिने मी पॅकेजिंग डिपार्टमेंटमध्ये काम केलं. त्यामुळे साधारण जपानमध्ये गाड्यांचे कोणकोणते मॉडेल्स आहेत, त्याचबरोबर गाड्यांच्या पार्ट्सची जॅपनीज नावं काय काय आहेत हे मी या पॅकेजिंग डिपार्टमेंटमध्ये शिकलो. जपानमधल्या गाड्यांबद्दल तुम्हाला मी थोडीशी आता माहिती सांगतो की जपानमध्ये 2 प्रकारच्या गाड्या आहेत. एक म्हणजे व्हाईट नंबर प्लेट आणि दुसरी म्हणजे येलो नंबर प्लेट. आता मी पार्किंगमध्ये उभाच आहे. तुम्ही जी बघत आहात जी छोटीशी गाडी तुम्हाला दिसते ती आहे येलो नंबर प्लेटची गाडी आणि थोडीशी मोठी गाडी तुम्हाला जी दिसतीये समोर ती आहे व्हाईट नंबर प्लेटची गाडी. जास्त जवळून मी दाखवू शकत नाही कारण मी फ्रेंची कोणाची परमिशन घेतली नाही आहे. तर मी तुम्हाला जी येलो नंबर प्लेटची गाडी दाखवली त्याला जॅपनीजमध्ये के जिदोशा असं म्हणतात, ज्याचा इंग्लिशमध्ये अर्थ होतो की लाईट व्हेकल कार. आणि जी व्हाईट नंबर प्लेटची गाडी आहे त्याला म्हणतात की फुत्सुशा, ज्याचा अर्थ आहे ऑर्डिनरी कार. त्यामुळं व्हाईट नंबर प्लेट किंवा येलो नंबर प्लेट कारनुसार तुमचं जो शॅकेन म्हणजे जो इन्शुरन्स वगैरे त्या ज्या गोष्टी आहेत त्या मी काहीतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करेन. यासुद्धा तुमच्या फक्त गोष्टी बदलतात हे एवढं फक्त या व्हिडिओमध्ये सांगतो. पॅकेजिंग डिपार्टमेंट नंतर मी कोणत्या डिपार्टमेंटमध्ये गेलो, तिथं मला कोणते चांगले वाईट अनुभव आले हे तुम्हाला मी पुढच्या पार्टमध्ये सांगतो. बाकी तुम्हाला हा पार्ट कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. त्याबरोबर जसं मी तुम्हाला आधी मग सांगितलं की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांनासुद्धा जॅपनीज कंपन्यांची रियालिटी कळेल. तर मंडळी, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतोय. मी तुम्हाला भेटतो पुढच्या पार्टमध्ये एका वेगळ्या ठिकाणी. तोपर्यंत आपलं नेहमीचं सायोनारा, बाय बाय.